शिवा आज दवाखान्यातून लवकर बाहेर पडण्याच्या बेतात होता. रात्रीच्या 10 नंतर तो थोडा अस्वस्थ झाला होता. त्याच्यासोबत घडलेले कारण अविश्वसनीय होते, आकलनाच्या पलीकडचे होते. घडलेल्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता, पण कुठेतरी त्याचे अंतर्मन त्याला बजावत होते. ओरडून ओरडून सांगत होते, हॉस्पिटलमधून बाहेर पड, इथे थांबू नकोस, इथे तुझ्या जीवाला धोका आहे, धोका आहे. आज अमावस्या होती. सगळीकडे अंधार दाटून आला होता. त्या अंधारात कृत्रिमता होती, फसवेपणा होता. त्या गर्द अंधारात कोणीतरी दडप घालण्यास दडून बसले असल्याचा भास होत होता. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. विजा कडाडत होत्या. वारा बेभान होऊन वाहत होता. झाडांच्या पानांची होणारी सळसळ मनाची भीती वाढवत होती. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर 5-6 पेशंट ॲडमिट होते. त्यांच्या देखभालीसाठी नाईट शिफ्टच्या नर्सेस ड्युटीवर होत्या. आज त्या नर्सेसप्रमाणे शिवाची देखील नाईट शिफ्ट होती. पण आज शिवा हॉस्पिटलमध्ये थांबायला घाबरत होता. थोड्या वेळापूर्वी घडलेला प्रसंग त्याच्या मनात वारंवार येत होता. तो प्रसंग आठवला की त्याच्या मनाचा थरकाप उडत होता. अंगावरून सरसरून काटा जात होता. शिवा तसा 12वी पास असणारा, जेमतेम शिक्षण झालेला, पण स्वामी हॉस्पिटलमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने डॉक्टरांचा सहाय्यक म्हणून काम केले होते. तो एक प्रकारे डॉक्टरांचा असिस्टंट होता, विश्वासू कंपाऊंडर होता. वरच्या मजल्यावर कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंनी पेशंट्ससाठी रूम होत्या. कर्मचाऱ्यांसाठी असलेली रूम त्या कॉरिडॉरच्या मध्यभागी येत होती. दुसऱ्या मजल्यावर रूम क्रमांक 11 पासून ते 18 पर्यंत रूम होत्या. त्यापैकी 6 रूममध्ये पेशंट होते. फक्त 13 आणि 17 नंबरच्या रूम लॉक होत्या, तिथे पेशंट नव्हते. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रूमच्या बाहेर ठेवलेल्या टेबलच्या मागे खुर्चीत शिवा बसून होता. बसल्या जागी त्याची चुळबुळ वाढली होती. हॉस्पिटलच्या बाहेर जायला त्याचा जीव तडफड करत होता, पण जागेवरून उठायची त्याची हिंमत होत नव्हती. थोड्या वेळापूर्वी त्याच्यासोबत घडलेला प्रसंग त्याला आठवत होता. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. भीतीने अंग गारटले होते. तो प्रसंग आठवला. पुन्हा पुन्हा त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याचा जीव थाऱ्यावर राहत नव्हता. थोड्या वेळापूर्वी शिवा खुर्चीत बसून मोबाईलमध्ये रील बघत बसला होता. शिवा सर, वरच्या सर्व पेशंटना बघून झाले आहे. आम्ही खाली जात आहोत. खालच्या पेशंटना आम्ही पाहतो. आमची काही आवश्यकता लागली तर कॉल करा, एक नर्स शिवाला म्हणाली. वरच्या मजल्यावरील सर्व पेशंटना तपासून आलेल्या 3-4 नर्स खालच्या मजल्यावर असणाऱ्या पेशंटना तपासायला जात होत्या. हो हो, तुम्ही जाऊ शकता. लागली गरज तर मी बोलावेल, त्या नर्सकडे न पाहता मोबाईलमध्ये पाहतच त्याने उत्तर दिले. आजूबाजूच्या वातावरणात कमालीची अनैसर्गिकता होती, गूढपणा होता. कॉरिडॉरच्या शेवटी असणाऱ्या उघड्या खिडकीतून गार वारे शिवाच्या अंगाला झोंबत होते. उघड्या खिडकीच्या दरवाजांच्या थडथड वाजणारा आवाज शिवाचे लक्ष विचलित करत होता. शिवाने गार हवेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या आवाज करणाऱ्या खिडकीला बंद करायचं ठरवले. म्हणून तो उठला. गाणे गुणगुणत तो कॉरिडॉरमधून चालू लागला होता. खिडकी बंद करण्यासाठी तो खिडकीच्या अगदी जवळ आला. तो खिडकी बंद करू लागला. तेवढ्यात त्याचे लक्ष बाहेर खालच्या रस्त्याकडे गेले. तिथं झाडाच्या खाली कोणीतरी उभे होते. हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या डांबावरील लाईटमध्ये ती काळी आकृती उठून दिसत होती. कोण होते ते? त्याने डोळे मिटून उघडेपर्यंत त्या ठिकाणी जे कोणी उभे होते ते आता अदृश्य झाले होते. आता तिथं कोणीही नव्हते. शिवाने नकळतपणे रोखलेला श्वास सोडला. कोण होते ते? यावेळी एवढ्या अंधारात कोण असेल ते? आणि खरंच कोणी होते का तिथे? मनात असंख्य प्रश्न इंगळ्या डसल्याप्रमाणे डसत होते. खिडकी बंद करून शिवा पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला.
थोडा वेळ कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला त्याने पाहिले, पण त्याला आक्षेपार्ह असे काही आढळले नाही. पण मनात सतत वाटत होते की कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. कदाचित भास होत असतील. म्हणून झाल्या प्रकाराला दुर्लक्ष करून शिवा पुन्हा मोबाईल पाहू लागला. काही क्षण गेले असतील. शिवाला पुन्हा खिडकीचे दार हवेमुळे पुढे मागे होत असल्याचे दिसले. खिडकीचा थडथड आवाज ऐकून शिवाच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. खिडकीचा दरवाजा जोरात पुढे मागे आदळत होता. शिवाला धक्का बसला. ही खिडकी तर मी आताच बंद केली होती. कसे काय उघडी झाली? मला चांगले आठवते, मी स्वतः ती खिडकी बंद केली होती, पण ती पुन्हा कसे काय उघडली? शिवाच्या मनात नाही ते विचार येऊ लागले. तो उठून पुन्हा खिडकी बंद करायला गेला. चालत असताना त्यांचे हातपाय थरथर कापत होते. यावेळी बाहेर रस्त्यावर खाली त्याला कोणी उभे असलेले दिसले नाही. त्याने खिडकी चांगली बंद केली आणि पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला. आज शिवाला एकदम अस्वस्थ वाटू लागले होते. कपाळावर घाम जमा झाला होता. तो इकडे तिकडे पाहू लागला. दिसत कोणी नव्हते, पण कोणाचे तरी अस्तित्व त्याला जाणवत होते. शरीर घामाघूम झाल्याने शर्टचे वरचे बटन त्याने काढले. पुन्हा एक वेळ खिडकी वाजल्याचा आवाज त्याला ऐकू आला. शिवाने चमकून त्या खिडकीकडे पाहिले, पण खिडकी बंद होती. जायला भास व्हायला सुरू झाले का काय मला? उद्या एक वेळ डॉक्टरांना याबाबत बोलावे लागेल. शिवा चहूबाजूंनी पाहू लागला. शिवाचे एकदम लक्ष रूम नंबर 13 कडे गेले. काही क्षण त्याला बोध झाला नाही, पण थोड्याच वेळात त्याचे डोळे विस्फारले. हातपाय थरथर कापू लागले. बसल्या जागी तो लटपट कापू लागला होता, कारण ती 13 नंबरची रूम बंद होती. ज्या रूममध्ये पेशंट नव्हता त्या रूमच्या बाहेरचा लाल दिवा लागला होता. हे कसे काय शक्य आहे? ज्या रूममध्ये पेशंट नाही त्या रूमचा दिवा कसा काय लागेल? आज काय होत आहे माझ्यासोबत? तो लाल दिवा शिवाचे लक्ष वेधून घेत होता. एखाद्या वेळी नर्सकडून चुकून बंद करायचा राहून गेला असेल का? पण माझ्या चांगली लक्षात आहे, तो दिवा थोड्या वेळापूर्वी बंदच होता. हळूहळू शिवा त्या 13 नंबरच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. त्याने त्याच्यासोबत रूमची चावी घेतली होती. आज शिवाला तो वरच्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये एकटा असल्याची जाणीव प्रथमच झाली होती. याआधी कित्येकदा त्याने एकट्याने वरचा मजला सांभाळला होता, पण आज तो हळूहळू 13 नंबरच्या रूमकडे जाऊ लागला. खडखड वाजून लक्ष विचलित करणारी खिडकी बंद होती. शिवाच्या मनात खाली रस्त्यावर उभी असलेल्या आकृतीची जाणीव झाली. कोणीतरी होते जे वर माझ्याकडे पाहत होते, पण कोण होते ते? थरथर कापणाऱ्या हातांनी शिवा 13 नंबरच्या खोलीचा दरवाजा उघडत होता. शिवाने खाडकन दरवाजा उघडला आणि त्याचे लक्ष समोरच्या कॉटकडे गेले. रूममध्ये अंधार असल्याने थोडा वेळ त्याच्या डोळ्यांना काही दिसले नाही, पण अंधाराला डोळे सरावल्यानंतर शिवा कॉटकडे डोळे विस्फारून पाहत होता. त्याचे पाय जागेवर थिजून गेले होते. शरीर लटलट कापत होते. डोळे विस्फारून विस्मयचकित नजरेने भयभीत होऊन तो पाहत होता. कॉटवर कोणीतरी बसले होते. या बाहेरून लॉक केलेल्या रूममध्ये अंधारात कॉटवर कोण बसलेले दिसत आहे? कोणी खोडसाळपणा तर करत नाही ना माझ्यासोबत? शिवाने भयभीत नजरेने डोळे चोळून पुन्हा एक वेळ त्या कॉटकडे पाहिले. जे कोणी कॉटवर बसले होते ते आता उठून उभे राहिले होते. ते शिवाकडे येऊ लागले होते. हळूहळू. घाबरलेल्या बावरलेल्या शिवाला काय करावे ते कळत नव्हते. समोरून चालत येणारी ती आकृती हळूहळू दरवाजाकडे येत होती. तिचा चेहरा दिसत नव्हता. कोण आहे ते कळत नव्हते, पण गुरकल्याचा गुरगुर करण्याचा आवाज तोंडातून बाहेर येत होता. तो आवाज मोठाच, विचित्र आणि भयानक वाटत होता. एखादे हिंस्र श्वापद मानवी आकृतीमध्ये अवतरले आहे असा भास होत होता. भयाने शिवाचे डोळे विस्फारले गेले होते. ओठ आणि घसा शुष्क पडले होते. हातपाय थरथर कापत होते आणि दरवाजातून उभ्या असलेल्या जागेवरून
हलण्याची त्याची शक्तीच नष्ट झाली होती. उभ्या जागेवरून शिवाचे पाय बाजूला उचलत नव्हते. ते काळ्या आकृतीमध्ये अवतरलेले भूत पिशाच जवळजवळ येत होते. शिवाच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. कोणालाही न घाबरणारा शिवा त्या आकृतीला घाबरला होता. आपले मरण त्याला दिसू लागले होते. गुरगुरण्याचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता. तो आवाज खूप जवळ येऊ लागला होता. शिवाने मागचा पुढचा विचार न करता अगदी ऐनवेळी मोठ्या हिमतीने हालचाल केली आणि बाहेरून खाडकन दरवाजा लावून घेतला. त्या दरवाजाला खटकन कडी घातली, कुलूप घातले. हॉस्पिटलच्या जीवघेण्या शांत वातावरणात धाडकन दरवाजा लावल्याचा मोठा आवाज झाला. शिवा धावत पळत त्याच्या जागेवर येऊन बसला. समोरच्या टेबलवर थरथर कापणाऱ्या हातांना ठेवत शिवा 13 नंबरच्या रूमकडे भयभीत नजरेने पाहत होता. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. कपाळाला आट्या पडल्या होत्या. धावल्याने त्याला दम लागला होता. मोठ्याने श्वास घेत शिवा एकटकपणे त्या 13 नंबरच्या रूमकडे पाहत होता. मनात विचारचक्र वेगाने फिरत होते. जसे समुद्राच्या लाटा किनाऱ्याला येऊन धडकतात तसे मनाच्या भिंतीवर वेगवेगळे भीतीदायक विचार येऊन आदळत होते, धडकत होते. कोण आहे ते आणि बंद असलेल्या रूममध्ये कसे गेले? त्याचा गुरगुरण्याचा आवाज किती भयानक होता. आज सगळं काही विचित्र घडत आहे. एखादे वाईट वंगाळ स्वप्न पडावे तसे मला वाटत आहे. मला इथून हालावे लागेल लवकरात लवकर, नाहीतर माझ्या जीवाला धोका आहे. ते जे कोणी आहे ते कुलूप घातलेल्या रूममध्ये कॉटवर बसलेले मला दिसत असेल तर मग आता मी जरी रूमला बाहेरून कुलूप घातले असले तरी ते त्या रूमच्या बाहेर येणार नाही. कशावरून? ते नक्की बाहेर येणार. शिवाच्या मनातून एक आवाज आला. थंडगार भीतीची लहर शिवाच्या अंगावरून गेली. धाड धाड. अचानकपणे एक बंद दरवाजा वाजू लागला. त्या बंद दरवाजाच्या आवाजाने भयभीत शिवाने थरथरत्या मानेने 13 नंबरच्या रूमकडे पाहिले. त्याला वाटत होती तीच भीती खरी ठरली होती. 13 नंबरच्याच रूमचा बंद केलेला दरवाजा मोठ्याने वाजत होता. शिवाला कळून चुकले होते. आता इथे थांबलो तर आपले काही खरे नाही. घामाने चिंब झालेला शिवा खुर्चीवरून धडपडत उठून खाली जाणाऱ्या पायऱ्यांकडे धावू लागला. मागचा पुढचा काही विचार करण्याची गरज राहिली नव्हती. जीव वाचवायचा असेल तर इथून निघून गेले पाहिजे, याच विचाराने शिवा धावत होता. शिवाला धावण्याच्या नादात ती काळी आकृती त्याच्या पाठीमागे अगदी हाताच्या अंतरावर अवतरली आहे हे जाणवले नाही. शिवा धावत होता. अचानक त्याला पुन्हा तो गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. अगदी कानाच्या मागून. धावणाऱ्या शिवाने मागे वळून पाहिले. एक काळा भयानक चेहरा, ज्याचे डोळे पांढरे होते, तोंडातून लाळ गळत होती, दातांचे सुळे बाहेर आले होते आणि ते सुळे रक्त प्यायला आसुसलेले होते. शिवाने तो भयानक चेहरा पाहून, अवतार पाहून पुन्हा जोरात पुढे पळण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या खाली जाणाऱ्या पायऱ्यांवर अडखळून शिवा जोरात खाली डोक्यावर आपटला. काही कळायच्या आत शिवा पायऱ्यांवरून गडाबडा करत खाली जात होता. त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर मार बसला होता. जिन्याच्या एका वळणावर जाऊन तो थांबला. त्याला मार भयानक बसला होता. तिथंच पायरीवर तो उताना होऊन निश्चित पडून होता. मंदपणे त्याचा श्वास सुरू होता. जखमांमधून रक्त बाहेर पडत होते, पण शिवाला आपल्या शरीरातून निघणाऱ्या रक्ताची फिकीर नव्हती. कुठे किती मार बसला आहे त्याची त्याला काळजी नव्हती. फिकीर, काळजी एकाच गोष्टीची होती. त्याला दिसलेला क्रुद्ध राक्षसी चेहरा त्याचा जीव घ्यायला पुढे पुढे येत होता. शिवाने मिटणारे जड झालेले डोळे एक वार उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ते समोर दिसले. ती आकृती खऱ्या रूपात आली होती. त्याला पाहून शिवाचे राहिलेले सगळे अवसान गळून पडले आणि त्याच्या शरीराला जोरात हिसका बसला. श्वास रोखला गेला. शिवाने एक वेळ सगळे अंग झाडले. छातीवर जोरात हात दाबत तो मोठ्याने ओरडायचा प्रयत्न करत होता.
पण त्याचा आवाज बाहेर निघत नव्हता. हातपाय झाडत होता. उठण्याचा, तिथून पळून जाण्याचा निरर्थक प्रयत्न तो करत होता. धडपड करणारा शिवा अचानक शांत झाला. त्याच्या शरीराने शेवटचा आचका दिला. त्याचे भयाने विस्फारलेले डोळे तसेच उघडे राहिले होते. शिवाने पायऱ्यांवर त्याचा जीव सोडला. वाचवा मला, वाचवा. अरे सोहम, कुठे आहेस तू? वाचवा मला, मी पाण्यात बुडत आहे. मला पोहता येत नाहीये. माझे 2 लेकरं माझ्याशिवाय कसे जगतील हो? मला वाचवा. वनिताच्या आलेल्या किंकाळीने मी खडबडून गेलो. त्या आवाजात किती दुःख होते, किती वेदना होत्या. मला तो आवाज सहन होत नव्हता. मी त्या आवाजाने व्याकुळ बनलो होतो. कुठून येत आहे हा आवाज? कुठे आहे तो तलाव? कुठे आहे ज्यात वनिता पाण्यात बुडत आहे? तिला वाचवावे लागेल, वाचवावे लागेल. पण कुठे आहे ती? वनिता, कुठे आहेस तू? सोहम, सोहम. माझ्या समोर वनिता हाका मारत असल्यासारखे मला वाटले. आवाज कुठून येत होता ते कळत नव्हते, पण पुन्हा तो आवाज हळूहळू वाढत होता. मी हळूच डोळे उघडून पाहिले. माझ्या समोर एक पांढऱ्या रंगाची भिंत होती, थोडी रंग उडालेली. पण मी त्या भिंतीकडे पाहत होतो. मी कुठे आहे? मनात प्रश्न निर्माण होण्यापूर्वी पुन्हा आवाज आला. उठा लवकर. तुम्ही इथेच खुर्चीवर झोपलाय काय? रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. उठा लवकर, उठा लवकर इथून. हा माणूस वेड्यासारखा वागत आहे. तो टीव्ही बंद करा आणि चला झोपायला. ललिता कुरकुर करत बेडरूममध्ये आत गेली. सोहम जड झालेल्या डोळ्यांनी सगळीकडे पाहत होता. त्याला वनिताची खूप आठवण येत होती. त्याच्या डबडबल्या डोळ्यांच्या समोर वनिताचा दुःखी चेहरा दिसत होता. शहराच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर सोहम उभा होता. उंच आणि सडपातळ देहयष्टी, डोळ्यांना चष्मा, केसांच्या मधून भांग पाडलेला. डोक्याच्या मधून भांग असल्याने वाहणाऱ्या हवेमुळे केस भुरभुरत होते. त्याची दाढीची खुरटे वाढलेली होती. डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ दिसत होती. सततच्या जागे राहण्याने, रडण्याने डोळे लाल दिसत होते. डाव्या हातात एक पिशवी होती. शर्टच्या खिशाला लाल आणि निळा बॉल पेन होता. सोबतच खिशात एक हिशोब लिहिण्यासाठी डायरी होती. स्टेशनमध्ये जाऊ का नको या विवंचनेत सोहम बराच वेळ बाहेरच्या गेटपाशी ताटकळत उभा राहिला होता. आयुष्यात तो पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढत होता. धीर करून, आपले मत ठाम करत, पुढच्या होणाऱ्या परिणामांची काळजी न करता त्याने पोलीस स्टेशनच्या आवारात पाऊल टाकले. कधी कधी जीवनात रिस्क घ्यावी लागते आणि होणाऱ्या परिणामांचा पुन्हा विचार करायचा नाही. कुठल्या तरी पुस्तकात वाचलेले सोहमला सहज आठवले. मी स्टेशनच्या आत आलो. मनात धडधड होतच होती. यापूर्वी कधी पोलीस स्टेशनला यायची गरज नव्हती पडली. मी बाहेर बसलेल्या एका हवालदार साहेबांना नमस्कार केला आणि माझ्या येण्याचे कारण सांगितले. सुरुवातीला माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारा तो हवालदार जेव्हा मी येण्याचे खरे कारण सांगू लागला तेव्हा तो थोडा हाबकला असल्याचे मला जाणवले. त्याने आत फोन लावला. आतमध्ये बसलेल्या साहेबांना तो बोलला आणि त्याने मला आत जाण्यास सुचवले. मी आत जाताना त्याच्याकडे सहज पाहिले तर तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता की मी एखाद्या सिंहाच्या गुहेत जात आहे. मी ऑफिसमध्ये साहेबांच्या समोर गेलो. आत येऊ का सर? त्यांना विचारले. त्यांनी आत या असे मानेने खुणावले. मला माझ्या शाळेतील लहान पोरांची आठवण झाली. वर्गात प्रवेश करताना ते जसे आत येऊ का सर म्हणून मला विचारून प्रवेश करायचे त्याची आठवण झाली. पोरांची आठवण आल्याने जीव गलबलून गेला. समोर बसलेल्या सरांच्या टेबलवर काही फाईल्स पडल्या होत्या. त्यापैकी एक फाईल हातात घेऊन ते वाचत होते. टेबलवर पोलिसांची लहान काठी होती. त्या समोर असलेल्या लहान रुळाची आणि मोठ्या काठीची लहानपणी भीती वाटायची. त्याचा दरारा वाटायचा. फाईल्सच्या ढिगाऱ्याच्या बाजूला समोर एक नेम प्लेट दिसत होती. त्यावर नाव लिहिले होते, श्री पाटील AS, सब इन्स्पेक्टर. बोला, काय काम काढलेत?
फाईलमधील घातलेले डोके वर न घेता माझ्याकडे न पाहता साहेबांनी विचारले, साहेब मला माझ्या बहिणीबद्दल एक कंप्लेंट दाखल करायची होती. मी थोडा चाचरत बोललो, काय झालं आहे तिला? म्हणजे घरातून मिसिंग आहे का ती, की सासरचे लोक छळ करत आहेत तिचा? रोजच्या अनुभवावरून पाटील सरांनी कदाचित त्याचा अंदाज बांधला असावा. ती तिच्या घरातूनच मिसिंग आहे, सासरच्या घरातून. पण तिचा कोणीही छळ करत नाही सर. मी नकळतपणे श्वास रोखला होता. फाईलमध्ये घातलेले डोके वर काढून पाटील साहेब माझ्याकडे त्यांच्या पाणीदार डोळ्यातून पाहू लागले. काहीतरी विचार करून त्यांनी मला थेट विचारले, तुमच्या बहिणीला सासरच्या मंडळींचा काही त्रास आहे का? तुमच्या बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे काही भांडण होते का? तुमची बहीण कायम माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवून असते का? पाटील सरांचे एवढे सगळे प्रश्न एकाच वेळी ऐकून माझी बोलती बंद झाली होती. मी अक्षरशः गोंधळून गेलो होतो. त्यांच्या अशा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा मला प्रचंड राग आला होता आणि शेवटच्या प्रश्नावरून तर माझे डोकेच उठले होते. सर अहो, तिचे तिच्या सासरच्या मंडळींसोबत चांगले संबंध आहेत. ती खूप आनंदात आहे तिथं, आणि तिचा नवरा आणि ती स्वतः खूप आनंदात आहेत. आणि माहेरी फोन करायला तिला माझ्याशिवाय कोण होते? माझे आईवडील वारले आहेत, तेव्हा रोज माहेरच्या लोकांशी बोलायला तिला माझ्याशिवाय कोणी नव्हते. आणि आमचा संपर्क 2-3 दिवसांनी होत असे. मी थोडा मोठ्या आवाजात त्यांना बोललो, सगळी परिस्थिती चांगली असताना तुमच्या बहिणीच्या बाबत काय तक्रार आहे? कोणी तिला बाहेरची व्यक्ती त्रास देत आहे का? नाही सर. मग अडचण काय आहे आणि तुम्ही काय करता? पाटील सर माझ्याकडे न्याहाळून पाहत होते. ते थोडे चिडले होते. मी सोहम खरे, मी शिक्षक आहे. मी थोडा घाबरून गेलो होतो. नमस्कार गुरुजी, हात जोडत पाटील सर पुढे म्हणाले, अहो मग काय तुमची तक्रार आहे? तुमच्या बहिणीचे सासर चांगले आहे, बाहेरची कुठली व्यक्ती तिला त्रास देत नाही, माहेरचे लोक तिच्या संसारात लुडबुड करत नाहीत. मग अडचण नक्की कुठली आहे म्हणायचे? पाटील सर चांगलीच वैतागले होते. अहो सर, माझे ऐकून तर घ्या. ती मागच्या 4-5 दिवसांपासून बेपत्ता आहे हो. तिचा काहीच तपास लागत नाहीये. तिच्या घरी याबाबत मी विचारले तर ते पण तिचा कसून शोध घेत आहेत. मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितले, तुम्ही तिची मिसिंग कंप्लेंट दाखल करा आणि तिच्या घरच्यांना पण याबाबत माहिती द्या किंवा त्यांना इथे बोलावून घ्या. पाटील सरांनी पुढची प्रोसेस करायला मला सांगितले. मला स्वतः वाटत होते की कंप्लेंट दाखल करावी का नको. तिच्या घरच्यांना काय वाटेल? त्यांचे समाजात असणारे प्रतिष्ठित स्थान वगैरे यांना तर धक्का नाही ना बसणार. मी कंप्लेंट दाखल केली आहे कळल्यावर त्यांना काय वाटेल? त्यांना दुःख वाटू नये, काही माझ्याबाबत चुकीचे वाटू नये, मी त्यांच्यावर डाऊट घेतला आहे असे काही वाटू नये, म्हणून मी कंप्लेंट दाखल करायला घाबरत होतो. पण मी तरी काय करणार होतो? ती बेपत्ता होऊन 4-5 दिवस झाले होते. तिचा आणखी पत्ता लागला नव्हता. तेव्हा मग मी ठरवले की तिच्या बेपत्ता असल्याबद्दल तक्रार करायची आणि ज्या तिच्या घरच्यांना मी टाळत आहे त्यांनाच बोलावून घ्या म्हणून हे पाटील सर म्हणत आहेत. मी काय करायचे? पुन्हा आणखी मी चिंतेत पडलो. पाटील सर, मी कंप्लेंट दाखल केली आहे याबाबत. तिच्या घरच्यांना नंतर सांगतो, पण आता त्यांना नको बोलवायला. मी मनाशी निर्णय पक्का करून पाटील सरांना बोललो, हे पहा खरे सर, तुम्हाला जर तिच्या सासरच्या मंडळीबाबत काही संशय असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा. असे गोल गोल बोलू नका. आम्हाला तुम्ही खरे सांगितले तर आणि तरच आम्ही तुमच्या बहिणीला शोधून काढू आणि निर्माण झालेली समस्या सोडवू. सर अहो, देवासारखी माणसे आहे ती. माझ्या बहिणीचा रागीट स्वभाव आहे, त्यामुळे काही जरी वाद झाला तरी त्याच लोकांनी तिला बऱ्याचदा सांभाळून घेतले आहे. ती रागात कधी घरी इकडे माझ्याकडे निघून आली तर तिच्या नवऱ्याने स्वतः येऊन तिला घेऊन गेले आहेत. मला माझ्या बहिणीच्या वागण्याचा राग यायचा, पण तिचा नवरा म्हणजे आमचे दाजी तिला खूप सांभाळून घ्यायचे, त्यामुळे त्या लोकांवर माझा संशय नाहीये सर. मग त्यांना बोलावून घ्यायला अडचण काय आहे? पाटील सरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मी काल त्यांना कंप्लेंट दाखल करण्याबाबत बोललो होतो, पण त्यांनी समाजातील इब्रतीचा विचार करून, त्यांचा स्टेटसचा विचार करून मला तुर्तास
सध्या नको म्हणाले आणि स्वतः आपण तिचा कसून शोध घेऊ म्हणाले. मी झालेला प्रकार पाटील सरांना सांगितला. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याचे नाव काय आहे? श्री दामोदर दयानंद इमानदार. इन्स्पेक्टर सर खुर्चीवरून ताडकन उठून उभे राहिले. स्वामी हॉस्पिटलमध्ये कालच्या रात्री शिवा नावाचा कर्मचारी अचानक पायऱ्यावरून घसरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आणि शहरात एकच खळबळ उडाली. डॉक्टर रमेश नेवे यांना घडलेल्या घटनेचा प्रचंड धक्का बसला होता. शिवासारखा त्यांचा चांगला कर्मचारी अचानकपणे पायऱ्यांवरून घसरून मृत्यू पावतो ही घटना दुःखद तर होतीच, पण त्यांच्यासाठी अविश्वसनीय देखील होती. डॉक्टर नेवे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना दुर्दैवी होती. शिवा मृत पावला त्या रात्री नाईट शिफ्टवर कामाला असलेल्या सर्व नर्सेस, सर्व स्टाफ नेवे सरांच्या समोर मान खाली घालून उभा होता. शिवाचा अचानक मृत्यू होण्याने त्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. नेवे सर त्यांच्या खुर्चीत बसून होते. त्यांच्या ऑफिसमध्ये महागड्या फर्निचरचा वापर करण्यात आला होता. त्यांच्या खुर्चीच्या मागे स्वतः डॉक्टरांचा चष्मा घातलेला स्माईल करणारा मोठा फोटो होता. ऑफिसच्या डाव्या बाजूच्या भिंतीला खेटून पुस्तकांचे मोठे कपाट होते. त्यात वैद्यकशास्त्राचे मोठमोठे जाडजूड ग्रंथ होते. उजव्या बाजूला अपारदर्शी कापडाने झाकलेला पांढरा पडदा होता. त्या पडद्याच्या मागे कोट होता. तात्पुरत्या स्वरूपात रुग्णसेवेसाठी ते तयार करण्यात आले होते. भिंतींना असणाऱ्या खिडक्यांचे पडदे बाहेरच्या हवेमुळे नाजूकपणे एका लयीत हालत होते. आजचे सकाळचे वातावरण जरी मस्त असले तरी ऑफिसमध्ये असणारे वातावरण चिंतेचे होते. गरम झाले होते. कालच्या रात्री तुम्ही नाईट शिफ्टला होता. रात्री नक्की काय झाले आणि मला तुम्ही खरे सांगितलेले आवडेल, नाहीतर पोलिसांना सरळ तुमच्या सगळ्यांची नावे शिवाच्या खुनाचे आरोपी म्हणून किंवा त्याच्या खुनाच्या कटात सहभागी संशयित म्हणून सांगेन. बोलताना नेवे सरांचा श्वास वाढला होता. त्यांच्या कपाळाला आट्या पडल्या होत्या. डोळे मोठे झाले होते. त्यांच्या आवाजात कठोरता होती, दहशत होती. समोर उभ्या असलेल्या सर्व नर्सेस प्रचंड घाबरल्या. सर आहो, आम्ही तुम्हाला खरे तेच सांगत आहोत. सिस्टर आशादेवी पुढे टेबलजवळ येत हातवारे करत नेवे सरांना म्हणाली. आशादेवी सर्वात सिनियर सिस्टर होती. आशादेवी पुढे सांगू लागली, आम्ही वरच्या मजल्यावर असणारे सर्व पेशंट तपासले होते आणि खालच्या मजल्यावर असणारे पेशंट तपासायला गेलो होतो. खालच्या मजल्याकडे जाताना आम्ही शिवा सरांना तसे बोललो देखील आणि गरज लागली तर कॉल करा, आम्ही लगेच वर येतो अशी सूचना त्यांना केली होती. शिवा सरांची संमती घेऊनच आम्ही खाली येत होतो. आणि सर तुम्हाला माहितीच आहे, ही सर्व रोजची प्रोसेस होती. हॉस्पिटलच्या नियमांना धरून होते. न थांबता बोलल्याने आशादेवी यांना दम लागला होता. ते नकाच सांगू. त्यानंतर काय झाले ते सांगा. तुम्ही जे सांगत आहात त्यात अजिबात स्वारस्य नाही. पुढे काय घडले ते सांगा. अशा पद्धतीचा स्वर डॉक्टरांच्या बोलण्यातून जाणवत होता. थोडा वेळ आम्ही खाली होतो. खालच्या पेशंटच्या देखरेखीसाठी तिथंच थांबलो होतो. तास दीड तास झाला असेल नसेल तेवढ्यात आम्हाला वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर तिथल्या जिन्यात धाड धाड आवाज ऐकू येत होते. काहीतरी धडपडत खाली येत असल्यासारखे आम्हाला वाटले. आम्ही धावत जिन्याकडे गेलो आणि वर जाताना काही पायऱ्या सोडून जिथे जिना वळतो त्या ठिकाणी शिवासर रक्तबंबाळ अवस्थेत अस्ताव्यस्त होऊन पडलेले आम्हाला दिसले. कपाळावर आलेला घाम पुसत आशादेवी बोलली, थापा मारू नकात. मला खरे कारण सांगा, नाहीतर पोलिसांची टीम आणखी तपास करण्यासाठी येत असेलच. तेव्हा नेवे आशादेवी यांच्याकडे पाहत त्यांना दम देत म्हणाले, जी सिस्टर, शिवा सरांच्या इतकीच या हॉस्पिटलमध्ये जुनी आहे. सरांच्या खालोखाल ज्या सिस्टरच्या शब्दाला हॉस्पिटलमध्ये मान होता त्याच सिस्टरला नेवे सर सर्व ज्युनियर स्टाफच्या पुढे ओरडले होते, खेकसत होते. सर आम्ही का मारणार शिवा सरांना? त्याला काही कारण पाहिजे का नको? आमच्या सर्वांची शिवा सरांच्या सोबत चांगली मैत्री होती. मी आणि शिवा सर दोघेही तुमचे खूप जुने नोकर आहोत.
10-12 वर्ष झाली आम्ही सोबत काम करत आहोत. मी आणि शिवा सर चांगले मित्र होतो. एवढेच काय, आम्ही सर्वजण त्या चांगल्या माणसाच्या जवळच होतो. सिस्टर आशा देवीला बोलताना रडू कोसळले. तिच्या रडण्याने उपस्थित असणाऱ्या सर्व नर्सेसचे मन हेलावले. आशा देवी भावनांचा आवेग ओसरल्यावर पुढे बोलू लागली. आणि तरी पण सर, तुम्हाला वाटत असेल की आम्ही सर्व नर्सेसनी मिळूनच खून केला आहे, तर मग आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला न्या किंवा तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण आम्ही त्यांचा खून केला नाही किंवा त्यात आम्ही सहभागी पण नाहीत. मुख्य नर्स आशा देवी ठामपणे म्हणाली. तिच्या बोलण्यात एक ठामपणा होता. वेल आशा, तुम्ही जे म्हणत आहात ते मला पटत आहे, पण काही गोष्टी भावनांच्या आधारे नाही चालत. बऱ्याचदा व्यावहारिकता बघावी लागते. खुर्चीवरून उठून उभा राहून नेवे सर म्हणाले. तुम्ही काय म्हणत आहात ते नाही समजले सर. एक नर्स पुढे होऊन म्हणाली. तुम्हाला सगळे काही समजेल. मला सांगा, या टेबलवर असणाऱ्या शिवाच्या शरीराच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे असे कसे काही नमूद केले आहे? तुम्ही सर्वजण म्हणत आहात की पायऱ्यांवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मग हे मृत्यूचे नवीन कारण कसे काय? रात्रीचे 9 वाजले होते. आशा देवी तिच्या स्कूटीवर घराकडे जात होती. तिचा चेहरा मोठा उदास झाला होता. स्कूटी चालवत असताना तिच्या मनात सकाळपासून घडलेल्या मनाला त्रास देणाऱ्या घटना एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यांच्या समोरून जात होत्या. आज घरी लवकर जावे लागेल. खूप उशीर झाला आहे. मुले वाट बघत बसले असतील. आजचा सगळा दिवसच खराब गेला. सकाळी सकाळी डॉक्टर नेवे सरांनी केलेले आरोप, त्यानंतर पोलिसांनी विचारलेले विचित्र प्रश्न आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना झालेली आमची दमछाक. त्या वेड्या डॉक्टरला आणि पोलिसांना एवढे पण समजत नाहीये की स्टाफमधील कोणाचा खूनच करायचा असेल तर हॉस्पिटलमध्ये कामाच्या ठिकाणी कोण कशाला खून करेल? आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे ही काही सामान्य बाब नाही. असे काय पाहण्यात आले असेल की ज्यामुळे शिवा सरांचा श्वास कोंडला गेला? त्यांना असे काही दिसले असेल की त्यामुळे त्यांना अटॅक यावा? विचारांची नकारात्मकता साखळी वाढत होती. उदास मनाने स्कूटी चालवत आशा देवी घर जवळ करत होती. डाव्या बाजूच्या वळणावर आशा देवी गाडी वळवली तेव्हा तिला समोर कोणीतरी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पुढे चाललेला दिसत होता. त्याचा चेहरा विरुद्ध बाजूला होता. आशा देवीकडे त्या व्यक्तीची पाठ होती. ती व्यक्ती रस्त्याच्या बरोबर मधून चालत होती. आशा देवी घाबरली. निर्जन रस्ता होता. आजूबाजूला बाभळीचे प्रचंड झुडपे होती. या बाजूला शहराची स्मशानभूमी असल्याने लोकांची घरे कमी होती. आशा देवी त्या व्यक्तीला पास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण रस्त्याच्या कुठल्याही बाजूने आशा देवीने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास ती चालणारी व्यक्ती अचानकपणे तिच्या समोर यायची. हॉर्न वाजवले. त्याला क्रॉस करून त्याच्या पुढे गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो व्यक्ती काही अंतरावर पुन्हा पुढे चालताना दिसायचा. काहीतरी चुकीचे घडत आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे याची जाणीव तिला झाली होती. तिला चकवा झाला होता.